वसा जनसेवेचा. पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवणे, पाणी वाहून जाऊ न देता त्याचे योग्य नियोजन करणे आणि जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड देणे आवश्यक आहे. पाणी, निसर्ग आणि पर्यावरणाचे संवर्धन झाले तरच मानवी जीवन सुरक्षित राहील, असे प्रतिपादन आमदार संजय गायकवाड यांनी केले. जिजामाता प्रेक्षागर क्रीडा संकुल येथे जलसंधारण दिनानिमित्त आयोजित महावॅकेथॉन वॉक फॉर वॉटर रॅलीला हिरवी झेंडी दाखवल्यानंतर ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी अजिंक्य घोडके, राजेंद्र पोड, समाधान गायकवाड, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, मृदा व जलसंधारणाचे कार्यकारी अभियंता अमोल मुंडे, उपअभियंता अमोल जाधव, मुख्य अधिकारी गणेश पांडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या विविध उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे सांगून आमदार गायकवाड म्हणाले की पाण्याशिवाय निसर्ग आणि निसर्गाशिवाय मानवी जीवन शक्य नाही. त्यामुळे जलसंवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. शासनाच्या जलसंधारणाच्या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य करून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच प्रत्येकाने पिंपळ, वड, पिंपरी यांसारखी निसर्गपूरक किमान 5 झाडे लावून त्यांचे संगोपन करावे असे आवाहन त्यांनी केले. आमदार गायकवाड पुढे म्हणाले की बुलढाणा व मोताळा क्षेत्रात नदी नाल्यांचे खोलीकरण, जलसाठ्यांची निर्मिती, रिचार्ज स्ट्रक्चर आणि पाणी अडविण्याची विविध उपाययोजनांमुळे भूजल पातळी सुधारण्यास मदत झाली आहे. पाणी अडविल्यानंतर त्यांच्या परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. महावॉकथॉनच्या माध्यमातून पाणी वाचवा, पाणी अडवा आणि पाणी जमिनीत जिरवा हा संदेश जनसामान्यात पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकसहभाग वाढल्यास आगामी काळात जिल्ह्याला दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढण्यास निश्चितच मदत होईल असा विश्वास आमदार गायकवाड यांनी व्यक्त केला. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.